पांडुरंगजी माळी साहेब यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान सुमात्र केला जातो। सातत्यानं भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा म्हटली की अनेक मान्यवरांचे विशेष सन्मान आपण सातत्यानं पाहत असलो। अप्पा गुडे साहेब यांचा विशेष सन्मान केला जातो। वेलकम, तुमचं असंच प्रेम आमच्या या सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दवर असू द्या। माईची उबदार शाल त्याचबरोबर एक आकर्षक असं सन्मान चिन्ह सदैवच तुमच्या आठवणीमध्ये राहील। सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दच हे दमदार आयोजन आपण सातत्यानं पाहत असतो। मान्यवरांचं मनापासून आभार। तदनंतर झुंजाराव साहेब यांचाही विशेष सन्मान आपण करणार आहोत। कुशलदादा झुंजाराव यांचा विशेष सन्मान कुणाल गडगे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते झुंजाराव साहेब यांचा विशेष सन्मान सुमात्र आपण करणार आहोत। झुंजाराव साहेब यांचा विशेष सन्मान सुमात्र केला जातो। या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचे हे विशेष सन्मान। झुंजाराव साहेब या क्रीडा स्पर्धेचे आयोजक देखील आहेत, त्यांचा हा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं केला जातो। तदनंतर विशेष सन्मान आपण या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं करतोय। सचिनदादा घुडे यांचा विशेष सन्मान सुमात्र केला जातो। मी कैलास भांडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सचिनदादा घुडे यांचा विशेष सन्मान जो मात्र आपण करणार आहोत। मॅच देखील मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होती, जे गावदेव फायटर्स शास्त्रीनगर आणि त्यांच्या विपक्ष पराग 11 भालुक केतन। गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतायत केतनला काही विशेष सन्मान देखील करणं फार गरजेचं आहे। या मान्यवरांची उपस्थिती आमच्या क्रीडा स्पर्धेसाठी मोलाची असते। सर्वांचं सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू। थँक्यू, सर्वांचं सहर्ष स्वागत। जाऊया मैदानाच्या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भूपेश कराळे आणि त्यांना साथ देत असताना देवीदास अँकर। गोलंदाजी मार्कवर केतन विषय प्रभावित करणारी कामगिरी सातत्याने या खेळाडूची राहिली। डावकुरी आताचा तेजबुंद तारा इथे विकेट केला, फटका मोठा, धावा किती मिळतात ते पाहायचं। डाऊन दी बॉल जेपी बनतील दर्शक। देवीदास अँकरच्या बॅट मधून भगवा चषकाचा पहिला षटकार। टायमिंग टायमिंगचा बादशाह म्हणून ज्याची दहशत आहे मुरबाड नगरीमध्ये अशा शास्त्रीनगरचा सितारा देवीदास अँकर। कलात्मक फटका, क्लास दाखवत असताना या फटक्यामध्ये चेंडू दन दन करत सीमा पार। भगवा चषक अजून एक चौकार। क्रिकेट आतापर्यंत राहिले देवीदास अँकर लाल्याचं। फुलटॉस, पुन्हा एकदा फटका चांगला, एक टप्पा खात लॉंग ऑफला चेंडू। देवीदास अँकर ऑन फायर, 4 रन। थँक्यू। 6 चेंडू खेळलेत, 20 बनवल्यात देवीदास अँकरने। 2 बॉल मध्ये 10 बनवल्यात अक्षय तरेने। 38 धावा आहेत जे गावदेव फायटर शास्त्री नगर। जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आत। इथे टाकलेला बॉल कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना करण। भरपूर मोठी स्टारकास्ट या टीम मध्ये काळूराम विषय, तदनंतर गणेश विषय, जयेश मोरे, केतन विषय। भरपूर चांगले खेळाडू आहेत, यंगस्टरला घेऊन ते सातत्याने अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये वर्चस्व राखतायत। परंतु दुसऱ्या बाजूला आज वादळ आलं। गोलंदाज तयार, इथे टाकलेला हा चेंडू सरळ सरळ जाऊन एस्टीनवर आदळेल। विकेटचं पतन। देवीदास अँकर बॅक टू द पेव्हिलियन।
फाउंडेशन नरेशदादा कराळे हे देखील उपस्थित आहेत. तदनंतर या क्रीडा स्पर्धेसाठी या क्रीडा स्पर्धेवर ज्यांचं नितांत प्रेम ट्रॉफी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून ओपन ग्रामीणसाठी राहिले असे अरुणजी पवार साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेत. 5 षटकांची लढत 38 ऑन द बोर्ड. तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करत असताना गोलंदाज करण याला पाहिलं. पहिल्या बॉलवर जरी चौकार आला असेल प्रत्युत्तर चांगलं दिले करणने. देविदास अँकर निराश हताश आहेत. ज्या प्रकारची सुरुवात त्यांना मिळाली होती एक मोठा प्लॅटफॉर्म ते उभारू शकले असते. न्यू बॅटर मैदानामध्ये रोहन दाखल होतील. रोशन आहेत. 38 लॉस ऑफ 2. 38 धावा आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. आपण या अगोदर 30 पर्व पाहिली या क्रीडा स्पर्धेची. यावर्षी एक बदल आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. सिमेंटची खेळपट्टी आहे त्यामुळे धावा अजून बनताना पाहायला मिळतील. या अगोदर आपण मातीची खेळपट्टी पाहिली सातत्याने अनेक वर्ष, परंतु यावर्षी नवीन संकल्पना घेऊन मैदानाच्या आतमध्ये आमचे आयोजक देखील उतरलेत. करण गोलंदाजी ट्रॅकवर. करणचा बॉल वेगात टाकलाय. वर्मा सर आमच्या बाजूला वळतील. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल वाईटच्या रूपाने जाऊन पोहोचेल आता 39 लॉस ऑफ 2. 39 धावा. चांगली सुरुवात झाली आहे. फिनिश कशा प्रकारे होते ते पाहायचं. 5 षटकांची लढत आहे. 5 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील ते देखील आपल्याला पाहायचं. साई फूट सरळगाव आपण रिपोर्टिंग करा. विशाल जाधव गट्या. तदनंतर दुसऱ्या बाजूला आरुष 11 खाटेकर. इथे टाकलेला चेंडू वेगात वेगात टाकलाय. वेगावर स्वार आहे. या षटकामध्ये ज्या वेगाने धावा येत होत्या त्या धावा सध्याच्या घडीला तर थांबवलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करण करतो. 10 क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून आमच्याबरोबर जेवढे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जोडलेत त्या सर्वांचंच भगवा चषक 2026 पर्व 31 मध्ये सहर्ष स्वागत. करणला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर इनवर बॅटर रोशन. गोलंदाज तयार आहेत. फुल टॉस आडव्या बॅटनं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील काव कॉर्नर मध्ये. जयेश मोरे चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. जयेश मोरे या खेळाडूचं तोपर्यंत 2 धावा नाही रोखू शकणार. 2 धावा येत आहेत. 41 धावा धावफलकावर. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने परिवर्तन केलं जाते. चांगलं क्रिकेट आतापर्यंत जे गावदेव फायटर शास्त्रीनगर एक नामांकित संघ. सुनीलजी आलम साहेब यांचंही शुभागमन होताना पाहायला मिळतं. ग्राउंड म्हटलं की सुनीलजी आलम साहेब आणि त्यांची संपूर्ण नांदगावची टीम ज्या ज्या वेळेस खेळण्यासाठी मैदानावर दाखल होते त्या वेळेस प्रेक्षक वर्गाची अलोट गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते. 41 लॉस ऑफ 2. तिसरे षटक मैदानामध्ये मार्गस्थ. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज करण यांना आपण पाहतात. स्ट्रायकर इनवर रोशन आहेत. यांनी 2 बॉल फेस केले, 2 बनवल्या. दुसऱ्या बाजूला 500चा स्ट्राईक रेट आहे कॅप्टन अक्षय तरेचा. 41 धावा. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातील. फुल टॉस आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न पॅडवर आदळतोय. पंचांच्या इशाऱ्याची वाट आपल्याला पाहिजे. बॅटच्या साह्याने एक सिंगल. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा. 2 फलंदाज बाद. शास्त्रीनगर संधी डीजेला. विश्वास दाखवला जातो ते देखील आपल्याला पाहायचं. कोणते 2 गोलंदाज त्यांचा यूज केला जातो. मला वाटतं केतनचं एक षटक बनेल, कारण ज्या प्रकारे जरी पहिल्या षटकामध्ये जास्त धावा त्याने खर्च केल्या असतील परंतु सातत्यानं इफेक्टिव्ह गोलंदाजी आणि भालूक गावाचं नाव सध्याच्या घडीला चर्चेत आणणारा खेळाडू तो केतन विषय. साठी फाईट आपल्याला पाहायला मिळेल. साई स्पोर्ट सरळगाव आणि त्यांच्या विपक्ष आरुष 11 खाटेकर. जगविन टीम ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या विरुद्ध सरळगावचा स्क्वॉड.
केतन पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूरवरती राहतील तोपर्यंत संधी आहे 2 धावेंची. आउटफील्ड अतिशय तेज आहे, ग्राउंड भरपूर चांगलं आहे, मैदानाच्या चौपेर तुम्ही धावा बनवू शकता. आउटफील्ड तेज, गॅपमधून चेंडू ढकलले तर 4 धावा देखील मिळू शकतील. ही ताकद राहिली या मैदानाची. या स्पर्धेचं आयोजन करत असताना 31व पर्व या क्रीडा स्पर्धेचं सिमेंटची खेळपट्टी किती इफेक्टिव्ह होती फलंदाजांसाठी ते देखील पाहायचं. 44 लॉस ऑफ 2. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, मयूर सर आमच्या बाजूला वळलेत, त्यांचा मात्र अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल. केतनने पहिल्या षटकात भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत, एक चांगला गोलंदाज आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये देवीदास अँकर नावाचं वादळ अक्षरशः तुटून पडलं या गोलंदाजावर. सध्या रोशनेत इथे इथे टाकलेला हा चेंडू, चांगली गोलंदाजी अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना चांगला चेंडू. हळूहळू प्रेक्षक वर्गाची गर्दी देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल या क्रीडा स्पर्धेमध्ये. 45 लॉस ऑफ 2. 45 धावा. 4थं षटक मैदानामध्ये केतन कमबॅक करण्यासाठी जाणला जातो आणि ते चित्र पाहायला मिळतं. अजून एक विकेट करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलं, एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा नकार स्पष्ट दिला अक्षय तरेने, कारण अक्षयला माहिती आहे जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू तो शेवटचे खेळला, त्याने 10 धावा बनवल्या, तदनंतर 9 चेंडू झाल्यानंतर तो सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर आला. अक्षय तरे द कॅप्टन, दुसऱ्या बाजूला केतन. अचूक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. केतन गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत, 46 धावा आहेत, 2 फलंदाज बाद आहेत. अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवावी लागेल केतनला. दुसऱ्या बाजूला अक्षय तरे द विस्फोटक फलंदाज. इथे टाकलेला चेंडू, सुंदर असा फटका पाहायला मिळेल, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा. जे आवश्यक होतं, जे गावदेव स्पोर्ट क्लब शास्त्रीनगरसाठी तेच घडते. 2 धावा येतील, 2 धावांच्या मदतीने 48 ऑन द बोर्ड. 48 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी ट्रॅकवर. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय का ते पाहायचंय, परंतु नाही, ही ताकद आहे अक्षय तरेची. चेंडू लॉंग आपला सीमापार षटकार. बरोबरीने अर्धशतक देखील कंप्लीट होतं. गुड बॅटिंग, चांगली फलंदाजी सध्याच्या घडीला. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू राहिलाय, कमबॅक मैदानाच्या आतमध्ये होतोय. 4 षटकांचा खेळ होईल समाप्त. 54 धावा, 2 बाद. शास्त्रीनगर डीजे धनू. षटकांची लढत, पहिल्याच इनिंग मध्ये भरपूर चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला होताना आपल्याला पाहायला मिळतं. विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, एक सिंगल या बॉलवर. 55 ऑन द बोर्ड. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये. ग्रामीणसाठी 5 पारितोषिक जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील या क्रीडा स्पर्धेत. रमेश गायकर यांनी प्रस्तुत केलेला आरुष 11 खाटेकर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. यानंतर फुल टॉस, फटका दमदार, धावा देखील दमदार मिळतील. ऑन फायर अक्षय तरे, सिक्सर.
चला कॅप्टन चला साई स्पोर्ट सरळगाव आरुष 11 खाटेकर. दापलकवर धावसंख्या सध्याच्या घडीला 61, 61 धावा. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू फेस केले. 400चा स्ट्राईक रेट आहे अक्षय तरेचा. काय फलंदाजी मैदानाच्या कॅप्टन देवीदास अँकरने केलेली सुरुवात आणि ती सुरुवात झाल्यानंतर ज्या प्रकारची फलंदाजी, ज्या प्रकारची फिनिश सध्याच्या घडीला चालू आहे अक्षय तरेची अफलातून. 61 ऑन द बोर्ड, 61 धावा. भगवा चषक पर्व 31. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय. चेंडू हवेत. केतन डाऊन दी बॉल. चांगला झेल पकडला. अक्षय तरेचा खेळ समाप्त. खेळण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. चांगला झेल टिपला. केतन चांगला झेल टिपताना आपल्याला पाहायला मिळाले. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आता. दर्शन शेवटचे बॉल काही शिल्लक आहेत. कमबॅक करत असताना कॅप्टननं कॅप्टनची विकेट घेतली. गौरव दापलकवर धावसंख्या 61. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 65-70 धाव्यांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. या मैदानावर नेहमी धावा आपण बनताना पाहतो. इथे टाकलेला बॉल दर्शनाला. काय फटका सजवलाय दर्शन. वाला शॉट. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक टप्पा खात चेंडू सीमा पार. भगवा चषक चौका. दर्शन आला मैदानाच्या आणि त्याने पहिल्याच बॉलला दर्शन दाखवलं रेषेचं. 65 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3. इथे देखील लढव्या बॅटनं बिग हिट केलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत जयेश मोरे. त्यांच्याकडून होतीये चूक. चेंडू जाईल सीमापार. अजून एक दर्शनच्या बॅटमधून दर्शनीय षटकार. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा स्टँड. आता जे 4 व्हीलर आलेले आहेत त्यांना विनंती थोडीशी बाजूला पार्क करा. व्हाईट कलर गोलंदाज तयार आहेत. 71 ऑन द बोर्ड. वॉट अ बॅटिंग दर्शन. अजून एक विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे रनआउटची संधी. OUT फलंदाज बाद होईल. 71 बनवल्यात. 72 धावांचं टार्गेट. 12-13 कंपनी भालुकच्या समोर. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि तो टॉस आपण करणार आहोत. नारायणजी गीते साहेब आणि अप्पा गुडे यांना विनंती करतो. अप्पा गुडे साहेब आणि नारायणजी गीते साहेब यांना विनंती करतो या आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आरुष 11 खाटेकर आणि दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट सळगाव. गीते साहेब विनंती करतो या आपण. गीते साहेब आणि अप्पा गुडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस. हॅलो टॉस. ओके कॉल करते उल्हास मोहोपे मॅन फ्रॉम सरळगाव. टेल. ओके टॉस जिंकले. निर्णय अजूनही पेंडिंग राहील. आपणच्या शुभ हस्ते नारायणजी गीते साहेब यांचा विशेष सन्मान आपण जमा करणार आहोत. मान्यवरांचं मनापासून आभार. तुमचा अमूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेसाठी देत आहेत.
मान्यवरांचा विशेष सन्मान सर्वांचंच मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. या क्रीडा स्पर्धेमध्ये आमचे मित्र कुणाल गडगे हे देखील उपस्थित आहेत. कुणाल सहर्ष स्वागत. क्षेत्ररक्षण आरुष 11 विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. प्लेइंग 11 दोन्ही टीम. आरुष 11चा कॅप्टन आरुष 11 खाटेगर टीमचा कॅप्टन आणि साई स्पोर्ट सरळगावचा कॅप्टन उल्हास. आपली प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन जा, ती भरून देणं बंधनकारक राहील. अजूनही काही विशेष सन्मान जे मात्र करणं बाकीचं आहे. सौजन्य ज्यांच्या माध्यमातून राहतं प्रसिद्ध उद्योजक आहेत अरुणजी पवार साहेब यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. अरुणजी पवार साहेब यांचा विशेष सन्मान. प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि क्रिकेटवर नितांत प्रेम करणारा हे व्यक्तिमत्व. त्यांचा हा विशेष सन्मान. या क्रीडा स्पर्धेमधून रजा घेत आहेत आप्पा गुडे साहेब. आपल्याही मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. कारण खास करून या क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सर्वात अगोदर ज्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. तदनंतर पांडुरंगजी माळी साहेब यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. पांडुरंगजी माळी साहेब या आपला विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं केला जातो. माळी साहेबांचा हा विशेष सन्मान सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. मनापासून धन्यवाद. तदनंतर कसुरदादा शेळके यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. कसुरदादा शेळके यांचा विशेष सन्मान. मॅच देखील ऑन होईल. 12-13 कंपनी भालूक. धाबा भरपूर बनवायच्यात परंतु तितक्याच ताकदीचे फलंदाज सलामीसाठी मैदानाच्या गणेश विषय आप्पा आणि त्यांच्या जोडीला द लेजंड काळूराम विषय नॉन स्ट्रायकर इनवर. तदनंतर खास करून या विभागामध्ये जेवढं क्रिकेट होतं त्या क्रिकेटवर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व मॅन फ्रॉम नांदगाव सुनीलजी आलम साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. गौरव आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल आप्पाच्या बॅटमधून आडव्या बॅटनं फटका चांगला सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि पाहता पाहता 2 धावांनी अकाउंट ओपन झालंय. 12-13 कंपनी भालूकचं. विशेष सन्मान व्यासपीठावर मान्यवरांचे केले जात आहेत. मान्यवरांचा आम्ही मनापासून आभारी राहू. क्रीडा स्पर्धा भरवत असताना सुनीलजी आलम यांचं देखील मोलाचं योगदान आम्हाला लाभतं. त्यांचा हा विशेष सन्मान सुमात्र केला जातो. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 2 जाव्या मैदानाच्या. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेन पाहावी लागेल. पंचांकडे खूप मोठं अपील आणि आता काय घडतंय ते आपल्याला पाहायचंय. 2 पंच थोडस डिस्कस करतील. महत्वाचा निर्णय राहील या मॅचच्या माध्यमातून. भरपूर मोठं अपील होतं.
अपीलमध्ये उत्साह जास्त आहे की आत्मविश्वास तेच पाहिजे आपल्याला. व्हाईट बॉल जो मात्र पाहायला मिळतो. धावपलकावर धावसंख्या 3. ॲक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. बिगिट करण्याचा प्रयत्न भरपूर लांब होता चेंडू. भरपूर मोठं अपील देखील आपल्याला पाहायला मिळालं देवीदास अँकरकडून. गोलंदाज सय्यार. इथे टाकलेला बॉल आ रा रा खतरनाक जबरदस्त टोला षटकार. वर्ष या दोन जोडीनं या दोन खेळाडूने बालू गावाचं नाव मोठं केलं असे असणारे सलामीवीर गणेश विषय अर्थात आप्पाच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला. संघाची धावसंख्या धावपलकावर 9. 72 धावांचं लक्ष आहे. पॉवर प्ले फार महत्वाचा राहील. या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. 9 धावा धावपलकावर. गोलंदाज सय्यार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत गौरववर आक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. बॅटर गणेश विषयप्पा चांगली फलंदाजीसाठी जाणला जातो खेळाडू. पॉवर प्लेचं षटक आहे. गोलंदाज सय्यार. इथे आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. टी थॉटॅट प्रत्युत्तर बॅट चेज आणि सरळ चेंडू वेस्टर्नवर आदळेल. गणेश बाद. या आपला विशेष सन्मान जो मात्र केला जातो मार्तंडजी गडगे यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. भावेच्या खांद्यावर आज खूप मोठी जिम्मेदारी आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा विशेष सन्मान त्यांच्या माध्यमातून जो मात्र केला जातो. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत केतन विषय इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर. 72चा पाठला करायचा. 72 हे टार्गेट आहे. कामगिरी कशा प्रकारे होईल व्यासपीठावर मान्यवरांचे विशेष सन्मान केले जातात. मार्तंडजी गडगे साहेब तुमचंही मनापासून आभार. कारण या क्रीडा स्पर्धेमध्ये 10 दिवस हा चेहरा आपल्याला पाहायला मिळेल. सातत्याने या क्रीडा स्पर्धेसाठी मोलाचं योगदान त्यांचं नेहमीच राहतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज गौरव. आत्मविश्वास वाढला. विकेट आली परंतु समोर आला केतन. इथे टाकलेला चेंडू बॅक टू बॉलर. फटका चांगला आहे. लॉंग ऑफला चेंडू नाही थांबणार. सीमा रेषा. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 लाईन आहेत. ओके 2 लाईन आहेत. बाहेरची लाईन आहे त्यामुळे आपण पाहू. चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय यांचं आपल्याला पाहायला मिळालं. वेल फील्ड. 2 धावा येतील. या बॉलवर 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ते आता 11 या धावपलकावर. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये मार्गस्थ असताना 5 षटकांची लढत आहे. 5 षटकांचा सामना. गोलंदाज गौरव समोर केतन. चांगला चेंडू राहिलाय गौरवचा. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना जे गावदेव स्पोर्ट क्लब शास्त्रीनगर. कारण पहिल्या बॉलवर 2 धावा. दुसऱ्या बॉलवर आलेला षटकार. तदनंतर गणेश विषय अर्थात अप्पाची विकेट टर्निंग पॉईंट ठरेल का की दुसऱ्या बाजूला केतन आणि काळूराम विषय आक्रमण करतात ते आपल्याला पाहायचं. एकाच एंडने समालोचन कक्ष एंड कडून 5 षटक आहेत त्यामुळे मजा येईल या मॅचला. गोलंदाज तयार आहेत गौरव. स्ट्रायकर इनवर फलंदाज केतन. 11 ऑन द बोर्ड. आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे आहे क्षेत्ररक्षक. एक सिंगल या बॉलवर येईल. षटकाचा खेळ होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावसंख्या आपण पाहतायत 12. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहे 24. 15चे सरासरी आस्किंग रन रेट अजूनही बाकी आहेत 60 बनवायच्यात. ज्यावेळेस ड्रिंक्स ब्रेक होईल
आपल्याच संघातील कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकतो, ही मुभा दिलेली आहे आयोजक कमिटीने, याची देखील नोंद घ्या. दापलकबर धाव संख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 12, एक फलंदाज बाद. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 12. दुसऱ्या षटकात देविदास अँकर अर्थात लाल्या यांच्या हातामध्ये चेंडू आहे. महत्वाची इनिंग राहील. केतन, काळूराम, जयेश, गणेश तर बाद झालेत. 12 ऑन द बोर्ड. बिग हिट केलाय, चांगला फटका, गॅप मधून चेंडू नाही थांबणार, सीमारेषा ओलांडेल. केतन विशेच्या बॅट मधून हा चौका. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, पोहोचेल 16. 23-56 हे लक्ष. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न, केतनच्या बॅटमधून फटका चांगला आहे, तिथे क्षेत्ररक्षक घेतील. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळते. एक धाव आली. संघाची धावसंख्या 17. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आयोजित भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा 31व्या पर्वामध्ये पदार्पण करत असताना पाहायला मिळते. अप्रतिम आयोजन सातत्याने या क्रीडा स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक संघांचा सहभाग या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 1 बाद 17. देविदास याला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. देविदास अँकर, स्ट्रायकर एंडवर काळूराम. त्याने कित्येक वर्ष या मुरबाडचं क्रिकेट गाजवलेलं आहे असा असणारा खेळाडू काळूराम. आज जिम्मेदारी त्याच्या खांद्यावर आहे, ती कशा प्रकारे झेपली जाते ते पाहायचं. ओ व्हॉट अ शॉट. बिग हिट केलाय, क्षेत्ररक्षक आहे, झेल तिथे टिपला जाईल. भूपेशने चांगला झेल टिपलाय. काळूराम बॅक टू द पवेलियन. ज्या ज्या वेळेस बॉल हरवेल, फुटेल, त्यावेळेस तुटेल, त्यावेळेस नवीनच दिला जाईल. गोलंदाज तयार आहेत. बिग हिट, जयेश मोरेचं आक्रमण. डीप मिड विकेटला चेंडू, सीमा पार. मोरे ब्रँड षटकार. ब्युटिफुल ब्युटिफुल बॅटिंग. आल्याला सुरुवात केली आहे. थँक्यू. महत्व आहे. 23 धावा. 2 फलंदाज बाद आहेत. दुसरं षटक मैदानाच्या. देविदास अँकर, पहिला चेंडू, जयेश मोरे. द पॉवर ऑफ भालुक. या खेळाडूचा खेळ फार महत्वाचा राहील. टार्गेट देखील भरपूर मोठं आहे. केतन त्याला साथ कशी देतात ते पाहायचं. 23 धावा. फुल टॉस मिस झाला. संधी होती, सुवर्ण संधी होती, ती गमावली जेपीने. चांगला चेंडू राहिला देविदास अँकरचा. 23 धावा धावपलकावर. ही जोडी फार महत्वाची राहील. आणि पराजयामधलं अंतर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. गोलंदाजी करत असताना देविदास, समोर जयेश मोरे. फुल टॉस. बॅटवर चेंडू येत नाहीये जयेश मोरेच्या. नो बॉल पंचांनी जरूर घोषित केला. 2 वेळा सुवर्ण संधी होती जयेश मोरेला. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव. धापलकावर धाव संख्या 24. 24 धावा. लक्ष 72चं. 16चा आता आस्किंग रन रेट 15.16चा.
हा चेंडू देखील फार निर्णायक राहील. त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. फ्री हिट स्ट्रायकर एंडवर जयेश मोरे. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेन देखील इथे खराब आहे. एसटी रक्षण बॅकअप ते देखील खराब. पंचांचा इशारा पाहिजे आपल्याला. नो बॉल आणि अतिरिक्त एक धाव, अशा 2 धावा या बॉलवर देखील येतील. संघाची धावसंख्या वाढते. 26 धावा. अतिरिक्त चेंडू देविदास अँकर यांच्या माध्यमातून हाताळले जातात. कमीत कमी अतिरिक्त चेंडू तुम्हाला हातावे लागतील मॅच मध्ये येण्यासाठी. धापलकावर धावसंख्या 26. 46 अजून देखील लक्ष. आस्किंग रन रेट जे 15च्या पुढे आहे ते थोडंसं कमी करावं लागेल चेस करत असताना. सव्वीस धावा धापलकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. देविदास थोडंसं फास्ट खेळा. फ्री हिट स्ट्रायकर एंडवर केतन. केतन विषय. फ्री हिटचा बॉल अडव्या बॅटनं फटका चांगला. गॅप मधून चेंडू चाललाय. नाही थांबणार मैदानाच्या आत. सीमारेषा ओलांडेल. केतन विषयचा वार चौकार. फुल बॅटिंग. केतनच्या बॅटमधून चौकार. पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलला 12-13 कंपनी भालुकने. 18 चेंडू आहेत. 14चा आस्किंग रन रेट बनवायच्यात अजूनही 42 धावा. 12-13 कंपनी भालुकला. जयेश मोरे केतन ही जोडी मैदानाच्या आत. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आमंत्रित केलं गोलंदाजीसाठी. खास करून पहिलं षटक ज्यांनी हाताळलं ते गौरव, त्यांनाच आमंत्रित केलं गोलंदाजीसाठी. कामगिरी कशी होती ते पाहायचंय आपल्याला. विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसला. मॅचची गोल्डन विकेट. जयेश मोरे बॅक टू द पेव्हिलियन. सेलिब्रेशन गौरव आणि टीम शास्त्रीनगर मध्ये सुरू आहे. फलंदाज बाद. गोलंदाज तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं. 3-32. गोलंदाज तयार. जगदीश आलेत. जगदीश सासेन इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावर. 42 धावांचं लक्ष आहे. 17 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. हळूहळू आता प्रेक्षक वर्गाची देखील गर्दी होताना पाहायला मिळेल भगवा चषक या क्रीडा स्पर्धेत. विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवे तो अटकॉट. चांगला झेल गौरव कडून. भूपेश कडून. फलंदाज बाद. अजून एक धक्का. विकेट येताना पाहायला मिळाली. विकेट फार महत्वाच्या. सध्याच्या घडीला 2 बॉलवर 2 विकेट. गौरव पहिल्या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या होत्या 12. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचंय. 72 धावांचं लक्ष. कामगिरी फार महत्वाची राहील. विकेट आल्यात बॅक टू बॅक 2 विकेट. हॅट्रिक इथे संपादित होतीये का. भगवा चषक पर्व 31 मधली पहिली ते पाहायचं. गौरव गोलंदाजी ट्रॅकवर. संदीप
मैदानाच्या आत. संदीप इथे टाकलेला हा चेंडू हवेत आणि भगवा चषक या क्रीडा स्पर्धेतली विकेट हॅट्रिक आली आहे का ते आपल्याला पाहायचंय. पंच थोडीशी बातचीत करतायत आणि ते फलंदाज नावावर डीजे डीजे धनु आहे त्यांचं सहर्ष स्वागत भगवा चषकामध्ये. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. महत्वाची लढत आहे. गौरव आलेत आता गोलंदाजी करण्यासाठी. 3 बॉलवर 3 विकेट. थोडीशी फ्रंट फुटवर असणारी टीम बॅक फुटवर आली आहे सध्याच्या घडीला. 12-13 कंपनी भालूक. गौरव ओ वेगात चांगला चेंडू राहिलाय. व्हेरी गुड बॉलिंग. कमालीची गोलंदाजी. पहिली विकेट हॅट्रिक तर आली आहे गौरवच्या नावावर. आता गौरव पहिलं निर्धाव षटक टाकतोय का ते देखील पाहायचंय. 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव आहेत. चांगली गोलंदाजी अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. गौरव कमालीची गोलंदाजी करतोय. 5-30 हे समीकरण. इथे बिग हिट. मोठा फटका आलाय. स्लॉट मध्ये आला आणि त्याला पोहोचवलाय पार्किंग लॉट मध्ये. केतनचा धमाका. षटकार. 2 केतन मैदानाच्या आत परंतु केतनच्या बॅट मधून हा षटकार. महत्वाचा फटका आला. केतन विषे ज्युनियर, केतन विषे सिनियर दोघही मैदानाच्या आत आहेत. आज केतनला आपल्या गावासाठी लढावं लागेल. 13 चेंडू 36 धावा. हा चेंडू निर्णायक राहील. केतन ऑन स्ट्राईक. आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण राहिले. या बॉलवर एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 3 षटकांचा खेळ समाप्त. 37 धावा. 12 चेंडू 35 ची आवश्यकता. संधी देऊया डीजे धनुला. धावांचं समीकरण. यानंतर जी लढत रंगणार आहे दोन्ही संघांसाठी हे ग्राउंड अतिशय लकी आहे. त्यामध्ये टीम आरुष 11 खाटेगर या अगोदर जे आंबेडकर चषक झाले त्या क्रीडा स्पर्धेमध्ये ते रनरअप राहिलेले आहेत. मला वाटतं 2016-17ला या भगवा चषकामध्ये प्रथमतः समालोचन करण्याची संधी मिळाली. त्याही वर्षी रनरअप राहिलेला संघ खाटेगर आज पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये. दुसऱ्या बाजूला सरळगाव. या मैदानावर अनेक वेळा त्यांनी विजय मिळवलेले आहेत. 12 चेंडू 35. यानंतर देखील तो मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. साई स्पोर्ट सरळगाव आरुष 11 खाटेगर. षटक क्रमांक आता 4 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. भूपेश आलेत. भूपेश कराळे. गोलंदाजी फार महत्वाची राहिली. ते केतन विशेष ज्युनियर आणि केतन विशेष सिनियर कशा प्रकारे फलंदाजी करतोय. थोडंसं फास्ट खेळा.
ही सातत्यानं सूचना आहे आयोजक कमिटीच्या वतीनं. पहिलाच बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे खूप मोठं अपील होतं, स्वतःवर थोडेसे नाराज आहेत. पंचांचा लेग बाईचा इशारा. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 38. अजूनही 34 ज्या मात्र बनवायच्या आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 11. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. भूपेश स्ट्रायकर इनवर केतन आहेत. 11 चेंडू आणि 34 धाबा. 5 तरी मोठे फटके खेळावे लागतील आणि ती ताकद आहे केतन मध्ये. कित्येक सामने आपल्या संघासाठी जिंकून देणारा खेळाडू आहे, परंतु समोर देखील भूपेश आहे ज्याची कामगिरी सातत्याने चांगली होती. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट केलाय, तिथे आहे क्षेत्ररक्षक. मॅचची गोल्डन विकेट देविदास सँकरला आल्याने चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. टीम संगीत डीजे धनू. अभी तो शुरुआत है, ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है. कारण 5 डे 5 नाईट 10 दिवसीय क्रीडा स्पर्धेचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अशोक विकेट सातत्यानं जात असताना आपण पाहिल्यात. विकेट हॅट्रिक गौरवने संपादित केली. कामगिरी कशी होती ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. गोलंदाज तयार भूपेश. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न. वर्चस्व सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आरुष 11 आपण तयारीमध्ये राहायचंय. जसा सामना कंप्लीट होईल लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय. 38 लॉस ऑफ 6. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं चांगलासा फटका जो मात्र खेळलाय तिथे येथील क्षेत्ररक्षक. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा या चेंडूवर देखील आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 40. 8 चेंडू 32 धावा. हे 2 चेंडू निर्णायक आहेत. या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके आले तरी मॅच मध्ये राहुल शकेल. 12-13 कंपनी भालूक. गोलंदाज तयार आहेत. बिगेट. ओ हो जबरदस्त टोला, लांब लचक हा षटकार. आता बनवायचे 26. 7-26. आणि इथे टाकलेला हा चेंडू. पंचांकडे थोडीशी दाद मागितली फलंदाजांनी, परंतु इथे तिसऱ्या पंचांची मदत. व्हाईट बॉल साठी तिसऱ्या पंचांची मदत.
चांगला चेंडू आहे. डॉट बॉल. आणि आता शेवटचे 6 चेंडू 26चं समीकरण. टीम 12-13 कंपनी भालू. डीजे धनू. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका. शास्त्रीनगर देविदास चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. 6 चेंडू 26. गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. दर्शन. दर्शन गोलंदाजी मार्कवर. केतन स्ट्रायकर एंडवर. 6 चेंडू आणि 24 धावा. 4 मोठे फटके येणार का ती ताकद. खास करून एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेला, त्याचा आत्मविश्वास वाढला. आणि शेवटचं षटक आहे, जे काही करायचं ते आत्ताच करावं. 6 चेंडू. 6 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या. सध्याच्या घडीला 26 लागतात. 6 चेंडू आणि 26 धावा. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं. पहिलाच बॉल बिगिट केलाय. उंची जास्त आहे, लांबी कमी. कॅप्टन आलेत बॉलवर. कॅच ड्रॉप. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केलेला नाहीये. 5 चेंडू आता 25 ची आवश्यकता. 12-13 कंपनी भालूक. या टीमला भरपूर अडचणींचा सामना करावा लागला. पहिले 2 षटकांमध्ये भरपूर धावा येताना पाहायला मिळाल्या, परंतु विकेट फार महत्वाच्या होत्या आणि गौरवने विकेट हॅट्रिक घेतली. कमबॅक आपल्या टीमला करून दिला. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. डीडी. ओ इथे टाकलेला हा चेंडू. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. 5 चेंडू 24 धावा. लढावं लागेल. अशोक मध्ये ती ताकद आहे, तो अनुभव आहे. त्या अनुभवाचा तो फायदा घेईल की दुसऱ्या बाजूला दर्शनने शेवटच्या षटकात जीव फलंदाजी केली, त्याला खेळपट्टीचा थोडासा अनुभव आला. तिथे गोलंदाजी चांगली करतो ते पाहायचं. गोलंदाज तयार. बॅकफुटला गेले. ओव्हर शॉट. जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अशोकचा प्रहार. षटकार. थँक्यू डीजे. स्क्रीनवर जबरदस्त फटका. बॅकफुटला गेले. व्हॉट अ पंच. 6 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक येतात आता मैदानामध्ये. 4 बनवायच्यात 18. 3 षटकार येणार का याची चर्चा सध्याच्या घडीला रंगली. गोलंदाज तयार आहे. डी समोर अशोक. 4 बॉल 18. पुन्हा एकदा बॅटची एज होती तिथे क्षेत्ररक्षकाला चकवा दे. चेंडू सीमा रेषेच्या जवळपास, परंतु तिथे क्षेत्ररक्षण चांगलं राहिले. 2 धावा येतील. शेवटचे चेंडू शिल्लक येतात 3 आणि 3 बॉल मध्ये 16. 2 चौकार 1 षटकार इथे भालुकला विजय मिळून देतील. परंतु दुसऱ्या बाजूला 1 डॉट बॉल जे गावदेव स्पोर्ट क्लब शास्त्री नगरला घेऊन जाईल पुढल्या फेरीमध्ये. 3 बॉल 16चं समीकरण. गोलंदाज डीडी समोर अशोक. ओ बिग हिट करण्याचा प्रयत्न. परफेक्ट मिडल होऊ शकला नाही. 1 सिंगल आली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न इथे केलाय. फेकी थोडीशी खराब आहे. 2 धावा येतील. शेवटचे 2 चेंडू 14 ची आवश्यकता. कोणताही अवांतर चेंडू नसेल तर जय गावदेव स्पोर्ट क्लब शास्त्रीनगर पहिल्या सामन्यामध्ये बलाढ्य 12-13 कंपनी भालुक या संघाला पराभूत करताना पाहायला मिळतील. परंतु एखादा अवांतर चेंडू आला तर मॅचचं चित्र इथूनही बदलू शकतं. काय घडतंय ते पाहायचं. 2 चेंडू शिल्लक आहेत.
2 बॉलमध्ये बनवायच्या 14. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. डी दर्शन थोडं फास्ट खेळा. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं परिवर्तन केलं जातं. अनुभव आहे देवीदास अँकर लाल्याकडे आणि त्याचा पुरेपूर वापर करणं देखील फार गरजेचं असतं. 2 बॉल 14. गोलंदाज तयार. इथे विकेट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल या बॉलवर येईल. 1 बॉल शिल्लक आहे. 11ची आवश्यकता. भगवा चषक आपण पाहतायत. 31वं पर्व आहे आणि या पर्वातील पहिला सामना आता झुकलाय जे गावदेव फायटर्स शास्त्रीनगर अक्षय तरे आणि टीमकडे. चांगली कॅप्टनशिप राहिली अक्षय तरेची. गोलंदाजांचा चांगला वापर त्याने केला. सध्याच्या घडीला अधिराज्य या मॅचवर गाजवत असताना 1 बॉल 13. 1-13. शेवटचा बॉल. इथे टाकलेला चेंडू. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 12 धाव्यांनी विजय प्रस्थापित करत असताना टीम जे गावदेव स्पोर्ट क्लब जे गावदेव फायटर्स शास्त्रीनगर अभिनंदन. हॅडलक 12-13 कंपनी भालुक. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आरुष 11. सन्मान आपण करतोय ज्यांच्या माध्यमातून चांगले असे व्हिडिओ या क्रीडा स्पर्धेचे बनवलेले आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर जो